यार सौंदळा या गावाने माझी जात मानव या घोषवाक्याचा अंगीकार करून पूर्णपणे गावातून जातीचा त्याग करून दिलाय. तर बदल हा काही नेहमी संसदेच्या कायद्यानं नाही तर विधान भवनाच्या कायद्यानं होतो असं नाही, तर तो कधी स्वतःपासून तर कधी गावच्या एका चौकापासून पण सुरू होऊ शकतं. त्याचंच हे उदाहरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील 1800 लोकसंख्येचं हे गाव त्यांनी देशासमोर एक नवा वेगळा आदर्श उभा करून दिलाय. सरपंच शरद आरगडेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अंतर्गत गावाच्या विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विषयावर असा ठराव करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. तर त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. तर हे खरं विकसित राष्ट्राकडे टाकलेलं पाऊल आहे. कारण राज्याच्या विविध भागामध्ये अशा सामाजिक विषयावरून अनागोंदी माजलेली, त्या टायमाला ह्या गावाने हा निर्णय घेणे मुळात हा संशोधनाचा विषय. महात्मा गांधी म्हणले ते खेड्यांकडे चला, तर खेड्यांकडे चला तर ते काही इलेक्शनच्या वेळेस मतं गोळा करायला फक्त खेड्यांकडे चला असं नव्हतं. तर बाबांनो, खेडे हे देशाचा, राज्याचा आत्मा आहे. तर यांच्यात जर बदल घडवायचा असेल तर तो तिथून घडवला पाहिजे. वरतून जी व्यवस्था, वरतून जो बदल घडवला जातो तर तो कुठेतरी शोषण करणारा असतो, तो विकासाकडे नेणार नसतो. सौंदळ्यामध्ये या आधीच्या पण काही सामाजिक सुधारणा होत्या. जसं कोणी जर शिवीगाळ केली तर त्यांना दंड लावला जाईल. विद्यार्थ्यांचा मोबाईल वापराचा जो वेळ आहे त्याच्यावर पण बंधनं होते. जो गरीब विद्यार्थी असेल त्याला आर्थिक मदत केली जायची. आता वास्तविक परिस्थिती आपल्याला पण माहीत नाही की काय, परंतु ह्या ज्या बातम्या आहे त्या सुखदायी असतात, आपल्या महापुरुषांच्या विचारांना प्रज्वलित करणाऱ्या असतात. तर हा व्हिडिओ पाठवा त्या लोकांना जे स्वतःच्या गावामध्ये असे काही बदल घडवू इच्छित आहे, आणि अशा गावांचे नाव पण सुचवा की बाबा ज्या गावामध्ये असे अभिनव प्रयोग राबवले गेले.